शंभूराजे लेकरा लेकरा संपलं संपलं सगळं. काका उठा. शांत व्हा काका. महाराजांनी या वक्ताला हुलकावणी दिली. मला नाही झोपू दिलं पलंगावर. त्या काय भिलो असतो का घाबरलो असतो, पण नाही. गेला माझा राजा गेला. काका काका शांत व्हा. काय ध्यानी नाही मनी नाही. लग्नाला गेलो आणि अंत्ययात्राच करून आलो. काय माझं नशीब आहे देवार. का का कोपलास, का राग भरला. लय फसवलं महाराजांनी, लय वाईट केलं. आमचं काय गेला माझा राजा गेला. आता नवा राजा आलाय. काय नवा आणि काय जुला. अहो काय बी केलं तरी पहिल्याची सर येईल का तुम्ही सांगा. काका वाईट झालं. महाराज गेल्यापासून सारखं चक्रावल्यासारखं होत. घेरी येत्या डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं वाटत. काय करू. समज होत्याचं नव्हतं झालंय. बाबासाहेब तुम्ही बसा बरं इथे बसा. हो नशीबच बसले आता. मी बसून काय करू आणि कुठं बसू. खर तर मी कवाच येणार होतो, पण येऊ तरी कसा येऊ. धाडसच होईना. पन्हाळ्यावर येऊन कसा जाऊ शंभू लेकराच्या मोर असं वाटत होतं. म्हणून गडावरच थांबलो. काय घडतंय काय होतंय काय बी सूद नव्हती मला. शंभूराजे लय वाईट झालं. पण तुम्ही होतातच की मंचाकारोहण सोहळ्यात. होतो पण माझं लक्ष नव्हतं. दरवाजा बंद होता. उघडायचा तर कसा उघडायचा. तर मग मंचाकारोहण करायचं ठरलं. महाराजांच्या दुःखाचं सावध होतं, पण पार पडला. पण मला त्यातलं काय बी माहित नाही. महाराजांचं दुःखच एवढं होतं मला काय बी सुचत नव्हतं. म्हणजे मंचकारोहणाविषयी तुम्हाला फारसं काही ठाऊक नव्हतं. नाही. नव्या राजाला मुजरा केलात का नाही? हो मुजरा करणं तर आलंच की. मुजरा केला आणि लगोलग पन्हाळ्याची वाट धरली. दमला असाल काका एवढ्या प्रवासात. आराम करा. या येतो. कवा एकदा तुम्हाला भेटेन असं झालं होतं. या
किती त्रागा करून घेतायत हिरोजी काका. हं? किती वाईट वाटतंय त्यांना. आम्हाला नाही वाटत. हिरोजी काका आपले. येसू लखलखती तलवार एकदा नाहीशी झाली की रत्नजडीत मौल्यवान म्यान सुद्धा कवडी मोलाचं ठरतं. बाबासाहेबांच्या जाण्यानं तसं झालंय आमचं. आता त्या म्यानाचा एक एक हिरा ओरबाडला जाईल, जर उसवली जाईल, म्यान विद्रूप केलं जाईल. आता आम्हाला कोणाचीच खात्री देता येत नाही. कोणाचीच. घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात. मी पुन्हा एकदा रायगडाच्या गादीकडून, राजसिंहासनाकडून जमलेल्या मान्यवरांना विचारतो, शंभूराजांच्या अटकेचा निर्णय हा सर्वांना मान्य आहे का? त्यांचा नकार नाही याचाच अर्थ होकार आहे असाच समजावा. मीही असंच समजलो, परंतु नंतर मी असं बोललो नाही, मी असं सांगितलं नाही, अशा भानगडी नको. कारण रयतेच्या हिताचा निर्णय घेताना सगळे बरोबर असावेत अशी महाराजांची शिकवण होती. म्हणून हो, तेही खरंय. राजमातोश्री, आता विलंब करू नये असे वाटते. आदेश काढावा असे वाटते. ठीक आहे, आदेश काढा. राजमातोश्री, एक सरनौबत हंबीररावांना. त्यांना कोणता आदेश? आदेश हाच की शंभूराजांना अटक करण्याप्रसंगी मदत व्हावी. आदेशाची अंमलबजावणी नीटपणे व्हावी. एवढी मदत दादासाहेब करतीलच. त्यासाठी खलिता कशाला? गरज नाही, पण कागदावरचे 2 शब्दही उपयोगी पडतात. तोंडी बोलणं म्हणजे पाण्यावरची रेघ दिसेलच असं नाही. ठीक आहे. आणि दुसरा आदेश? दुसरा आदेश पन्हाळ्यावरील किल्लेदारांना. शंभूराजांना अटक करताना पूर्णपणे सहकार्य करून स्वराज्याबद्दलची निष्ठा दाखवावी. ठीक. आणा टाक, दौत, बोरू, कागद. इथेच तुमच्या समोरच आदेश लिहितो. तुम्ही लाख आदेश द्या, पण आदेश पाळला जाणार नाही. कारण काय? कारण आदेश जर बाळाजी चिटणसांच्या हस्ताक्षरातील नसेल तर अंमलबजावणी करणाऱ्यांना याची खात्री पटणार नाही. नाहीतर आदेश खलिते ग्राह्य धरले जाणार नाहीत. हो, तेही खरंच. एक वेळ शिक्का नसला तरी चालेल, पण हस्ताक्षर मात्र बाळाजी चिटणीसांचंच हवं. याचा अर्थ बाळाजी पंतांना बोलवलं पाहिजे. ते येतील? का येणार नाहीत? राजमातोश्री, प्रल्हाद पंतांची शंका रास्त आहे. ते येतील याची खात्री नाही, कारण ते शंभूराजांचे पाठीराखे आहेत. असतील पाठीराखे, पण राजा बदललाय याचं भान चिटणीसही ठेवतील. बोलवून घ्या त्यांना, म्हणावं राजमातोश्रींचा आदेश आहे. आता आदेश निघतील. आता एक नाही, अनेक आदेश निघतील. मतलब युवराज, ज्यांनी मंचकारोहणाचा हट्ट करून बाळराजांना राजा बनवलं
ते सगळे बोरू बहादर आहेत. त्यामुळे आता तलवारी कमी, आदेश जादा निघतील. आता खरी घोडी कमी, कागदी घोडी जास्त नाचतील. कविराज, कारभाऱ्यांना हेच हवं होतं, ते त्यांनी केलं. एवढे दिवस ते ज्याची वाट बघत होते ते त्यांच्या मनासारखं घडलं. बिलकुल युवराज, बिलकुल. मुळातच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली जेव्हा आबासाहेब आम्हाला भेटायला पन्हाळगडावर आले. कारभाऱ्यांना वाटलंच नव्हतं आबासाहेब येतील, पण ते आले. आम्हाला भेटले, मनमोकळं बोलले, नियोजन सांगितलं आणि पन्हाळगडावर धमाका होईल आणि रायगडावरून त्याच्या 2-4 ठिणग्या बघायला मिळतील या अपेक्षेनं टाचा उंच केलेले कारभारी मात्र तिष्ठत राहिले. त्यांची निराशा झाली. कविराज, जेव्हा आबासाहेबांनी आमच्या पाठीवरून मायेनं हात फिरवला ना, तेव्हा आम्हाला चिकटवण्यात आलेली फितुरी, गैरसमज सगळे गळून पडले. कदाचित आमच्या आबासाहेबांना त्यांचा मृत्यू दिसला असावा, म्हणून ते आम्हाला भेटायला आले. शेवटचा कविराज, आम्हाला एक जन्म पुरंदर गडावर मिळाला जो आमच्या आईसाहेबांनी दिला आणि दुसरा जन्म या पन्हाळगडावर जो आबासाहेबांनी दिला. युवराज, पण कविराज, पुरंदरावर आम्हाला जन्म मिळाला आणि आमच्या आईसाहेब गेल्या आणि या पन्हाळगडावर जन्म मिळाला असं म्हणावं तर आबासाहेब गेले. युवराज, कविराज, यानं पोरकेपणा तर आलाच, पण आमचीच माणसं आमच्या खिलाफ उभी राहिली. आणि आता तुम्ही म्हणताय आदेश सुद्धा निघतील. हो, आदेश तर काढायचेच असतात आणि आदेश काढून पहिला बंदोबस्त करायचा असतो तो आपल्या शत्रूचा बंदोबस्त म्हणजे आमचाही बंदोबस्त असं म्हणायचंय तुम्हाला? जी युवराज, असंच म्हणायचंय. शक्य नाही कविराज. शक्यता नाकारता येत नाही. अहो, यालाच तर राजकारण म्हणतात. कविराज, एवढं धाडस कोणी करणार नाही. कल्पना आहे, पण तरी आपल्याला सावधान राहायला हवं. पन्हाळ्याची सुरक्षा तपासून पाहायला हवी. कविराज, तुमचा त्या मंडळींवर एकूणच रोष आहे म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल कदाचित, पण नका चिंता करू. आम्ही शिवपुत्र आहोत आणि जरी अटकेचा आदेश काढायचाच असेल तर तो बाळाजी पंतांना लिहावा लागेल. आणि बाळाजी औजी चिटणीस, आमचे बाळाजी काका तसं करणार नाहीत, कदापि नाही. कारण कलम लेखणीला ते महाराजांचा आशीर्वाद समजतात. बाबा, अरे या चिरंजीव. बाबा, मी नेहमी तुम्हाला बघत असतो. तुम्ही या कलमदानीस मनोभावे नमस्कार करूनच ही कलमदानी बंद करता. त्याचं काय आहे चिरंजीव? ही कलमदानी म्हणजे महाराजांचा आशीर्वादच. या लेखणीनं खलित्यावर अक्षर उमटली आणि बलाढ्य राज्य सत्याला घाम आला. कित्येकांना फटकारलंय या लेखणीनं, तर कित्येकांना सावरलंय, सांभाळ केला.
रयतेच्या सुखाचे आदेश सुद्धा याच लेखणीने लिहिले गेले. म्हणून म्हणतो ही लेखणी स्वराज्याची साक्षीदार आहे. महाराजांच्या ओठातली देवभाषा या लेखणीनं कागदावर उतरली. किती भाग्यशाली आहे ही, म्हणून हिची पूजा करतो. आणि तुम्ही लक्षात ठेवा, हिचा आदर करा, हिला प्राणपणानं जपा. लेखणी दौतीत बुडवण्याआधी तिला वंदन करा. हीच आपली कुलदैवता आहे. याच लेखणीमुळे आपण माणसात आलो, नाहीतर कुठेतरी दारिद्र्यात संपलो असतो आपण. महाराजांमुळेच आपण आहोत ना बाबा? हो महाराज. दुःखाच्या खाऱ्या समुद्रातून त्यांनी आपल्याला हा सुखाचा क्षीरसागर दाखवला. तरी आजही आपण गुलाम म्हणून दगड फोडत राहिलो असतो, किंवा अरबस्थानात वाळवंटात उंट हाकत बसलो असतो. पण महाराजांनी जवळ केलं, आयुष्याचं सोनं झालं. माझ्याही आणि तुमच्याही. आम्ही लक्षात ठेवलंय ते बाबा. एवढं विसरायचं नाही. आणि या लेखणीने हयात कधीही चुकीचा शब्द लिहू नका. ही लेखणी आपल्या मनोरंजनासाठी नसून महाराजांच्या सिंहासनाच्या सेवेसाठी आहे, एवढं लक्षात ठेवा. बाकी महाराजांचा अखंड आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. त्यांच्या नावाला जागायचं, त्यांच्या नावाला जागायचं. चिटणीस बाबा, राजमातोश्रीने आपल्याला बोलवले. यावेळी काय वाटतं, बाळाजी पंत येतील? यावं लागेल. येतील म्हणजे यावं लागेल. ठीक आहे, पण खलिता लिहितील का? लिहितील? मला नाही वाटत खलिता लिहितील असं. स्वप्न पडलं होतं का तुम्हाला? नाही तसं नाही, पण एक अंदाज. त्यांचा स्वभाव, त्यांची निष्ठा. त्यांची निष्ठा म्हणजे? त्यांची निष्ठा मोहरबंद आहे. महाराज एके महाराज. त्यांची निष्ठा मोहरबंद आणि आमची निष्ठा काय कोकरुडी घेत पळत सुटली आहे का? प्रल्हाद पंत काय बोलताय? काय चाललंय? नाही म्हणजे तसं नाही. मग कसं रे? सोमाजी पंत, एकेरीवर येऊ नका. सोमाजी, काय झालं? काही नाही, आमची निष्ठा तपासून पाहताय ते. या या बाळाजी पंत, या. या बाळाजी पंत. मुद्रा राजमातोश्री. आम्ही आपल्यासाठीच थांबलो होतो. बसा. आज्ञा करावी. अनाजी पंत, यांना जबाबदारी सांगा. जी. बाळाजी पंत, तुम्हाला 2 खलिते लिहायचे आहेत. जरूर, मी साहित्य घेऊनच आलोय. कोणास लिहायचे आहेत खलिते? एक सरनौबत हंबीररावांना आणि दुसरा पन्हाळ गडावरील यंत्रणेला. किल्लेदार. ठीक आहे, मजकूर सांगा, मी लगेचच खलिते लिहून देतो. शंभू राजांच्या अटकेचा खलिता लिहायचा आहे. काय? शंभू राजेंच्या अटकेचा खलिता?